नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आंध्रा स्टाईल टमाट्याची चटणी बनवणार आहोत. अतिशय जबरदस्त अशी ही रेसिपी आहे. या रेसिपीला टमाट्याचं लोणचं असं देखील म्हटलं जातं. तयार झालेली ही रेसिपी आपण 1-2 महिने फ्रीजमध्ये सहज स्टोअर करू शकतो. रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे 1 किलो टमाटे घेतलेले आहे. टमाटे आपल्याला छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यानंतर सगळेच टमाटर आता आपण असे रफली चॉप करून घेऊयात. टोमॅटो सगळेच कट करून झाले आहेत. आता यासाठी लागणारा सगळाच मसाला आता आपण भाजून घेऊयात. यासाठी मी इथे 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून मोहरी, जिरे आणि 1 टेबलस्पून तीळ घेतलेली आहे. त्याचप्रमाणे बडीशेप आणि मेथीदाणा हे अर्धा टेबलस्पून घेतलेले आहे. तीळ आणि बडीशेपमुळे चटणीची चव वाढेल म्हणून ह्या दोन्ही गोष्टी मी वापरलेल्या आहेत. आता हे सगळे मसाले आपण छानपैकी सुगंध येईपर्यंत 3-4 मिनटं भाजून घेऊयात. तसेच हे मसाले भाजतानाच आपण 4 ते 5 सुक्या लाल मिरच्यांचा देखील वापर करणार आहोत. त्या देखील याचबरोबर आपण भाजून घेणार आहोत. सगळे मसाले हे भाजून झाले आहेत. ते गार होत आहेत तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये टमाटर टाकून ते शिजवून घेणार आहोत. टमाटे शिजवताना कढईमध्ये अजिबातच तेलाचा वापर केलेला नाही. टमाटे शिजतानाच यामध्ये 1 चम्मच भरून मीठ टाकून घ्यायचे. आता स्लो गॅसवरती टमाटे हे छानपैकी आता 5 ते 7 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. टमाटे वाफले जात आहे तोपर्यंत आपण गार झालेला मसाला हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. भाजलेला मसाला हा आधी मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊयात. नंतर यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, मूठभर चिंच, चिंचामध्ये चिंचुके नसतील याची नक्कीच खबरदारी घ्यावी. हा सगळा मसाला पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. इथे पहा, टमाटेसुद्धा छानपैकी शिजलेले आहे. आता चमच्याच्याच मदतीने त्यांना स्मॅश करून घेऊयात. टमाटे हे छान मऊ झालेले आहेत म्हणून चमच्याच्या साहाय्याने देखील ते आपण सहजपणे स्मॅश करू शकतो. टमाटे स्मॅश करतो आहोत तरीसुद्धा गॅस हा चालूच ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊयात. त्यासाठी मी इथे 1 टीस्पून धना जिरा पावडर, 3 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले छानपैकी हलवून घेऊयात. तुम्हाला जर फारच तिखट जर हवे असेल तर तुम्ही थोडीशी तिखट लाल मिरची पावडर टाकली तरी देखील चालेल किंवा हिरव्या मिरच्यांचा वापर केला तरी देखील चालेल. सगळे छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये जो मसाला आणि चिंच यांचे जे वाटण केलेले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा सगळी चटणी ही मस्तपैकी हलवून घ्यायची आहे. हे सगळे करताना गॅस हा चालूच ठेवलेला आहे. सगळे मिश्रण हे तयार झालेले आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. चटणीचा गॅस बंद केलेला आहे. फोडणीसाठी मी इथे कढईमध्ये 3 चम्मच तेल टाकून घेतलेले आहेत. आता यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि 1 इंच अद्रक किसून घातलेले आहे. अद्रक असे किसून तेलामध्ये घातले की त्याचा खमंगपणा हा छान येतो. नंतर यामध्ये भरपूर असे हिंग टाकायचे, म्हणजे जवळपास 1 चम्मच हिंग टाकून घेतलेले आहे. नंतर 1 टेबलस्पून चणा डाळ आणि अगदी थोडीशी म्हणजे 1 टीस्पून उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे. आता ही सगळी फोडणीचा छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला ही फोडणी शिजवून घ्यायची. तयार होणारी ही फोडणी स्लो गॅसवरच होऊ द्यायची आहे. मी इथे तेलाचे प्रमाण थोडे कमीच घेतलेले आहे. पण तुम्हाला जर चटणीमध्ये तेल हे जास्त चालत असेल तर तुम्ही 1 किलोसाठी 100 ते 150 ग्रॅम तेल टाकले तरी देखील चालेल. तेलाने ही चटणी टिकते देखील अधिक दिवस. फोडणी ही छान शिजली आहे. आता यामध्ये आपण तयार केलेले टमाट्याचे मिश्रण टाकून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत ही चटणी छानपैकी शिजवून घ्यायची आहेत. स्लो गॅसवरच ही चटणी शिजायला 5 ते 7 मिनटं लागतात. म्हणजे तिला
तेल हे छान सुटते. चटणीची चव घेऊन बघितली, यामध्ये थोडे मीठ कमी होते ते टाकून घेतले. तसेच यामध्ये 1 टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ टाकून घेतला. यामुळे चटणीला छान आंबट गोड अशी चव येते. तुम्हाला जर ही चटणी छान अशी गोडसर आवडत असेल तर तुम्ही अजून 1 टेबलस्पून गूळ यामध्ये टाकून घ्या. तेल सुटेपर्यंत आता ही चटणी आपण शिजवून घेऊयात. 5-7 मिनिटांनंतर ही चटणी तयार होईल. अशी ही तयार होणारी टमाट्याची चटणी किंवा टमाट्याचं लोणचं अगदी फ्रीजमध्ये महिनाभरसुद्धा छान टिकते. तसेच ही चटणी चपातीबरोबर किंवा गरम गरम वरण भाताबरोबर फारच छान लागते. थालीपीठासोबत तुम्ही किंवा पिझ्झा सॉसवरती जी चटणी टाकतात त्याऐवजी ह्या चटणीचा वापर केला तरी देखील चालेल. किंवा फोडणीचं वरण करताना 1 चम्मच ही चटणी फोडणीला दिले तरीसुद्धा वरण हे अतिशय छान लागते. तयार होणारी ही चटणी अतिशय चविष्ट आणि आंबट गोड चवीची आहे आणि ती जेवणाची चव वाढवणारी आहे. नक्की ही चटणी तुम्ही तयार करून बघा. तुम्हाला ती फारच आवडेल. खूप प्रकारच्या भाज्यांसाठी बेस म्हणून फोडणी देण्यासाठी देखील ह्या चटणीचा तुम्ही वापर करू शकता. अशा प्रकारे खूप प्रकारच्या भाज्यांमध्ये ह्या चटणीचा तुम्ही वापर करू शकता. अशी ही चटणी नक्कीच तुमच्या किचनमध्ये तयार असेल तर त्याचा तुम्हाला फारच उपयोग होईल. अशा या उपयुक्त चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तयार केलेली ही चटणी एका जारमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करा, म्हणजे ती 1 महिना आरामशीर टिकेल. असा हा चटणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. आवडलेल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.